विठ्ठल रुक्मिणीजी माफी मागतो, माझा एक विषय फार वेगळाच आहे. मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरादारावर उठले विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये जी अनावश्यक भाग आहे ती का काढत नाही? ते ऑफिस आहे त्यांचं, नंतर त्यांचं चिल्लर मध्येचं हे आहे, स्वयंपाकघर आहे, मुतारे आहे, नंतर सभा मंडपापासून खालचा जो भाग आहे सगळा तो अननेसेसरी वापरत नाहीच आहे. म्हणजे खरं सांगायला नाहीच आहे. हे जर तिने काढलं तर बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा तिने मंदिरचं हे होईल. हा मुद्दा जरा वेगळा आहे, कदाचित तो बऱ्याच लोकांना पटणार पण नाही. पण माझं मत वैयक्तिक म्हणतात तर असं आहे की मंदिर समितीला खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक आहे का, ह्याचा अभ्यास या निमित्तानं होणं गरजेचं आहे असं वाटतं. दुसरी गोष्ट, इथं बसले सगळे आपण एकमेकाला चांगलं ओळखतो आणि या कॉरिडॉरला सगळेजण विरोधात आहेत, यात काही दुमत नाही. पण आता भागवतनी जी सांगितलं ती खरं आहे. मला सुद्धा देशमुख साहेबांनी म्हटले आम्हाला तुम्हाला घरी भेटायला यायचंय, या म्हणलं साहेब काय हरकत नाही, चहा प्या, बाकीच काही चर्चा करू नका. एक तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचा कॉरिडॉर होत नाही, पहिलं सांगतो. दुसरी गोष्ट, त्याला डीपी घेणं परवडते, डीपी करणं परवडतंय. नगरपालिकेला यामध्ये माझ्यापेक्षा हरिभाऊ जास्त तज्ञ त्यातले, नगरपालिकेला कॉन्ट्रीब्युशन शासनाकडे भरावं लागतं. नगरपालिकेला आज पगार द्यायला सुद्धा पैसे नाही. इथं राजकारणाचा कुठलाही भाग नाही. हे असणारे नेते त्यांच्या काही अडचणीमुळे आपल्याबरोबर नसतील, पण त्यांचे विचार आम्ही रोज वैभव ऐकतो, ते सगळेजण आपल्याबरोबर आहेत. दुसरी गोष्ट, आज अशी परिस्थिती अर्बन बँकेमध्ये, तुम्हाला सगळ्याला आश्चर्य सांगितलं आम्हाला कॉरिडॉरचे पैसे येणार आहेत, या सबबी खाली लोन मागायला येणारे आपल्यातलेच काही लोक आहेत. म्हणजे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे ना, ही खरी परिस्थिती आहे. म्हणजे कोणी तर काहीतरी भावनिक बोलले तो उपयोग नाही, वस्तुस्थिती तुम्ही बघितली पाहिजे. काही घरं अडचणीत आहेत त्या आहेत, तुम्ही कबूल केलंच पाहिजे. काही घरांना अडचणी खरोखर आहे, आर्थिक असेल, शारीरिक असेल, कुठली असेल, पण कॉरिडॉर निमित्तानं त्यांच्या अडचणी फार मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या आहेत. ती अंधारातून मालकाला म्हणतात, मालक आमचं घ्यायला लावा, तुम्ही काहीतरी करा. ही खरी परिस्थिती आहे. आज तुम्हाला पटणार नाही का? कारण आम्ही प्रचार पट्ट्या आमच्या शिक्क्यात बसला, विषय तो नाही आहे ते आहे. आम्ही आता एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर असणार प्रेम म्हणून प्रचारकावर आम्ही त्यांच्या पैसे आहोत. परंतु खरी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आणि माझ्या हिशोबाने वकील साहेब ही बहुतेक अनचॅलेंजेबल ऍक्ट खाली येत असं मला वाटतंय बरं का, की मी सारंगारात ही चर्चा केली. असं काय आहे का कायद्यात अनचॅलेंजेबल ऍक्ट खाली येते काही? मी कॅवेट वगैरे दाखल करून गव्हर्नमेंट करू न करू असं काय आहे का? नाही. तर ते शासकीय कायदेशीर बाजू आहे ती आपले वकील मंडळी त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. त्यासाठी लागल ती कृती समिती असेल, तुम्ही आम्ही सगळेच जण असेल, जे काय असेल ती एकमेकाला आपण मदत करून ती पण लढा आपण नक्की लढू, काय अडचण नाही. आणि देवळापासून जाण्याची येलकिंची ते कोणाची इच्छा नाही. जरी आम्ही बाहेर गेलो असलो तरी आजही आमची बायको म्हणती आपण खाली होतो तेच बरं होतं. अगदी खरं सांगतो, ही परिस्थिती आहे खरं. कारण वरती आपल्याला करमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खाली 2-4 वेळा यायचं जायचं म्हणजे शक्य नाही, प्रॅक्टिकल अडचणीच आहे. त्यामुळं तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत, पार्टी म्हणून नाही, आपण एकमेकांच्या आयुष्यभरचे साथीदार म्हणून आहोत. त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करायची काही कारण नाही आणि कॉरिडॉर तुमचा होत नाही एवढंच जाता सांगतो.